मामा तुम्ही पंढरपुरात सोडून इकडे कुठं आलायसा बाळू माझ्या बकऱ्यातनी? आत्ताच्या पोरांना काय त्याचं महत्व कळत की आम्ही इथं का येतोय, आम्ही मारकळी असून मी बाळूमाया बघ्यात का येतोय. तुला एक कथा सांगतो ऐक. हां एक सावकार होता, तो बैलगाडीतनं पंढरीला जायला होता, पांडुरंगाच्या आषाढी वारीला जायला होता. मग जाता त्याला बाळूमा वाटेत भेटला. वाटेत एक तळ होता तिथं भेटल्यानंतर बाळूमानं असं सांगितलं, अरे सावकारा कुठं चाललास? तर धनगर आम्ही चालू आहे पंढरपूरला. अरे तिथं कुठं पंढरपुरात काय आहे मला, तू इथं ये, तुला मी साक्षात पांडुरंग इथं दाखवतो मला. धनगराने काय डोसकं फिरले, बाबा मी पंढरपूर जातोय, पांडुरंगा दर्शनाला प्रत्येक वर्षाला मी जातोय, आषाढी वारीला मी जातोय. तू मला काय तटवून वगैरे तुला इथं कुठं दिसेल पांडुरंग? पण एवढी दिंडी चालती तिथं, सगळं लोक भाविक इथं असते आणि तिथं पांडुरंग आहे. मग तुझ्या इथं धनगराच्या तळाव का आहे? अरे बाबा ये आणि तुला दाखवून तुला दर्शन दिलं माहीत झालं ना काय? नाही बाबा, तू आता मला काय सांगू नकोस, मी पंढरपूरला जाणार ना. मग जा, 1 रुपया घे आणि चंद्रभागेला साडी चोळीला दिलं म्हणून सांग म्हटल्यानंतर रुपया घेतला आणि पंढरपूरला चंद्रभागेला गेला. बागेत गेल्यानंतर सावकारान आंघोळ करून परत आल्यानंतर कपडे घालताना त्याला असं वाटलं की बाबा ह्या धनगराने 1 रुपया दिला आहे आणि ते रुपया चंद्रभागेला द्यायला पाहिजे. त्या अडग्यानं दिला, आता काय करायचं, द्यायचं ना तर नाही म्हणून मध्ये पैसे टाकायचं म्हणून गेला. तर ज्या ठिकाणी पैसे आत गेला आणि ज्या ठिकाणी पैसे टाकायचे त्या ठिकाणी चंद्रभागेन हात वर करत आल्यास साक्षात त्याला दर्शन चंद्रभागेन दिले. तसेच तो डायरेक्ट बाळूमाच्या तळावाला आणि बाळूमाचं पाय धरल्यानंतर तो धनगर नाही, कोणतरी देव आहे म्हणून त्यानं त्याचं पाय धरल्यानंतर त्या सावकारला साक्षात पांडुरंगाचं दर्शन बाळूमाने त्याला घडवून दिलं. तेव्हापासनं त्या बाळूमाच्या बग्यामध्ये आषाढी सोहळा तो मोठ्या प्रमाणात होतो. माझ्या बाळू मामाच्या नावानं